व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, शांतिप्रिय समाज आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही नातं आहे ते आता लपून राहिलेलं नाहीये. या नात्याची वीण ही दिवसेंदिवस घट्ट होत चाललेली आहे. इतकी घट्ट की उद्धव ठाकरे यांना ते अत्यंत जवळचे आणि आपले वाटायला लागलेत. म्हणजे उद्धव ठाकरेंना शांतिप्रिय समाजाचे जे कोणी आहेत हे खूप जवळचे वाटायला लागलेत आणि यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांचं काळीज पिळवटून निघतं. त्यांच्या भावनांचा अतिरेक होतो, त्यांना उद्वेग होतो, मनस्ताप होतो, त्रास होतो जेव्हा केव्हा या शांतिप्रिय समाजावर किंवा या सत्यप्रिय समाजातील काही लोकांच्या घरांवर बुलडोझर चालतात. तेव्हा तर मात्र धाय मुकलून रडावं की काय अशी काहीशी अवस्था उद्धव ठाकरे यांची होते. थोडक्यात काय तर उबाठाची होते. उबाठा गटातील सर्वच नेते, मग उद्धव ठाकरे असोत, आदित्य ठाकरे असोत, वरुण सरदेसाई असोत किंवा अनिल परब असोत, संजय राऊत असोत, हे सगळेच्या सगळे जण शांतिप्रिय समाजाच्या मतांसाठी इतके लाचार झालेले आहेत की यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कित्येक दिवसांआधी कैक मील दूर ढकलून दिलेले आहेत. आणि तरी सुद्धा छाती ताट करून मान वर करून हे जनतेलाच प्रश्न विचारतात की आम्हाला सांगा ना, आम्ही हिंदुत्व कुठे सोडलेलं आहे ते, आम्हाला सांगा ना, आम्ही हिंदूंपासून कुठे दूर गेलेलो आहोत ते. आणि परतून जेव्हा निवडणुकांमध्ये यांना फटक्यांवर फटके पडतात आणि पराभवावर पराभव यांना मिळतात, तेव्हा हे पुन्हा प्रश्न उपस्थित करतात की मी या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख असूनही या कुटुंब प्रमुखासोबत कुटुंबातील हे सदस्य असे कसे वागले बरं. तर उद्धव ठाकरे साहेब, तुमच्या करणीमुळेच तुमच्यावर ही वेळ आलेली आहे आणि वारंवार तुम्ही त्याच चुका करत आहात. या चुकांमधून तुम्ही काहीही शिकलेले नाही आहात, हेच आता समोर आलेलं आहे. मित्रांनो, आजचा विषय महत्वाचा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गरीब नगर म्हणजेच वांद्रा रेल्वे स्थानकाच्या बाहेरची जी झोपडपट्टी होती त्या झोपडपट्टीवर बुलडोझर चालवण्यात आला आणि यामध्ये शेकडो कुटुंब हाकलून देण्यात आले. हे सगळे बांगलादेशी घुसखोर होते. यांना काढून टाकण्यात आलं. बेकायदेशीर कागदपत्र यांच्याकडे होती. हे बेकायदेशीरपणे अनधिकृतपणे त्या जागेवर मालकी हक्क गाजवत राहत होते. मात्र कायद्याच्या कारवाईचा बडगा उगारला गेला आणि या सगळ्यांना तिथून हाकलून देण्यात आलं. डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं. अनेक जण तर बाळ विस्तार गुंडाळून आपल्या मायदेशी देखील परत गेलेले आहेत आणि याचं अतीव दुःख उद्धव ठाकरे यांना झालेलं आहे. काय झालेलं आहे, उद्धव ठाकरे काय बोललेले आहे आणि यातून उद्धव ठाकरे यांचं शांतिप्रिय समाजाबद्दल आणि या घुसखोरांबद्दल किती प्रेम आहे, किती कळवळ आहे, हे सिद्ध होतं आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. मित्रांनो, मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्याअगोदर एक नम्र विनंती करणार आहे की बकरी ईद आहे. बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानीच्या नावावर निष्पाप जीवांचा बळी देण्यात येणार आहे, त्यांचा जीव घेण्यात येणार आहे. यावर कोणताही लिब्रांडू काहीही बोलणार नाही. मात्र हिंदू धर्माबद्दल बोलण्यासाठी हे सतत पुढे आलेले असतात. शिवाय गोमाता म्हटली की यांचा तर मूळव्याध ठणकायला लागतो. मात्र मित्रांनो, एक गोष्ट नीट लक्षात घ्या. एखाद्याचा जीव घेण्यापेक्षा एखाद्याला जगण्यासाठी मदत करणं, आधार करणं हे जास्त महत्वाचं आहे, जास्त गरजेचं आहे आणि तेच योग्य आहे. आपला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार सातत्यानं हे कार्य करत आलेला आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांची सेवा, त्यांचे औषध उपचार आणि त्यांना जगण्याचा आधार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी अन्नदान, भोजन व्यवस्था, आपल्या बळीराजाच्या लेकरांसाठी, त्याच्या कुटुंबासाठी किराणा सामानाची व्यवस्था करणे आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण, हे आपण सातत्यानं करत आलेलो आहोत. आणि आता या अधिक महिन्यामध्ये अधिक जोमाने काम करत आपण अन्नदान आणि गोमातेची सेवा मोठ्या प्रमाणावर करणार आहोत. अनेक गोशाळांमधल्या गायी अशा आहेत ज्यांना आजाराची आणि औषधोपचाराची गरज आहे. मित्रांनो, तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण ही सहकार्य करावं ही नम्र विनंती आहे. दिलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची रीतसर पावती बनवता येईल. मित्रांनो, अगदी निस्वार्थ निस्पृह भावनेनं समाजाप्रती असलेलं कर्तव्य समजून आपण हे कार्य आरंभलेलं आहे, तेव्हा आपली साथ गरजेची आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये काय काय घडलेलं आहे ते पुन्हा पुन्हा सांगण्याची अजिबातच गरज नाही. मात्र आपल्या हातून ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका उद्धव ठाकरे अजूनही मान्य करायला तयार नाही. किंबहुना
किंबहुना हा त्यांचाच शब्द आहे, किंबहुना किंबहुना किंबहुना. तर किंबहुना उद्धव ठाकरे हे सातत्याने पुन्हा पुन्हा त्याच चुका करत सुटलेले आहे. कदाचित त्यांच्या अवतीभोवतीचा जो गोतावळा आहे तो गोतावळा त्यांना अजिबातच सुधरू देत नाहीये आणि कदाचित म्हणूनच वास्तवाची जाणीव उद्धव ठाकरे यांना होत नसावी. आता बेहरामपाडा इथे किती बेकायदेशीर झोपडपट्ट्या आहेत हे सर्व श्रुत आहे मित्रांनो. मध्यंतरी या बेहरामपाड्यामध्ये झोपड्या पाडण्यासाठी, अनधिकृत झोपड्या पाडण्यासाठी बुलडोझर गेलेले असताना वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे आडवे गेले आणि त्यांनी या झोपडपट्ट्या पाडू दिल्या नाहीत, कारण ही यांची वोट बँक आहे आणि आता तर ही यांची हक्काची वोट बँक झालेली आहे. म्हणूनच तिच्या संरक्षणासाठी खरं तर हे संरक्षण देण्याची अजिबातच गरज नाही. आपल्या उरावर बसलेले लोक आहेत, आपल्या टॅक्सच्या पैशांवर मजा मारणारी मंडळी आहे. यांना न लाईट बिल भरायचंय, ना पाणीपट्टी भरायची आहे, न कुठला कर द्यायचा आहे, काहीच नाही. फुकट राहायचं, चोऱ्या माऱ्या करायच्या, गुन्हेगारी वाढवायची, ड्रग्सचे रॅकेट्स चालवायचे, घुरटे धंदे करायचे, आपल्याच लेकी बाळींवर घाणेरडी टिप्पणी करायची, त्यांच्यावर अत्याचार करायचे. हे यांचे कर्म आहेत सगळे आणि हे लपले जातात. व्हिक्टिम कार्ड खेळलं जातं. आम्ही विशिष्ट अमुक एका समाजाचे आहोत म्हणून आम्हाला टार्गेट करण्यात येतं अशी बोंब मारली जाते. नंतर जेव्हा यांच्यावर कारवाईचा बडगा उभारला जातो आणि आता सुद्धा नेमकं तेच झालेलं आहे. मात्र आता आपल्यातलेच जहाल हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे नेतेच यांची भलाबळ आणि पाठराखण करत सुटलेले आहेत. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांना तर अतीव शोक झाला जेव्हा गरीबनगर मधल्या त्या घुसखोरांच्या झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालला आणि त्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली. आणि आता उद्धव ठाकरे यांची रडारड चालू झालेली आहे. उद्धव ठाकरे आता शोकसागरात बुडालेले आहेत. उद्धव ठाकरे यांना तीव्र वेदना होत आहेत आणि त्या वेदनेपोटी उद्धव ठाकरे यांनी आपलं अरण्य रुदन व्यक्त करून दाखवलेलं आहे. हे अरण्य रुदन व्यक्त करून दाखवत असताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना निशाण्यावर घेतलं. नेहमीप्रमाणेच त्यांना टोमणे मारत उद्धव ठाकरे बोलायला लागले की गरीबनगर येथील त्या गरीब मुस्लिम लोकांच्या घरांवर बुलडोझर फिरवून या सरकारने अत्यंत निंदनीय असं कृत्य केलेलं आहे. बघा, जे बेकायदेशीर राहतात, ज्यांच्याकडे काही कामधंदा नाही आहे, हेच म्हणतात उद्धव ठाकरे आणि त्यांचा हा उबाटा गटच म्हणतो ना की बेरोजगारी वाढली, बेरोजगारी वाढली, आधी काम द्या. हाताला काम आणि मुंबई राम, हे आमचं हिंदुत्व आहे असं हेच म्हणतात ना ठणकावून. काय काम आहेत ह्या लोकांची? व्यसनांची, ड्रग्सची तस्करी करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणं, हत्यारांची तस्करी करणं, बेकायदेशीर धंदे करणं, हे रोजगार इतका या लोकांचे. आणि हे रोजगार आता राज्य शासनाने द्यावेत, परमिट करावं ह्या गोष्टींना, अशी अपेक्षा आहे का उद्धव ठाकरे यांची रोजगाराच्या निमित्ताखाली? उद्धव ठाकरे यांना अत्यंत वाईट वाटलेलं आहे की हे घुसखोर जे आहेत ते टीव्हीला पाय लावून पळून गेलेले आहेत तिथून. पण उद्धव ठाकरे यांना हे कसं कळलं नाही की ज्याला हे गरीब म्हणतात त्या गरीबाच्या घरामध्ये एसी, त्या गरीबाच्या घरामध्ये एअर कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, अहो एवढंच काय, जमीनदोस्त झालेल्या त्या झोपडपट्ट्यांमधल्या काही घरांमधून बाथ टब निघाले मित्रांनो. अहो आपल्या घरामध्ये एवढं मोठं बाथरूम पण नाहीये जेवढे मोठे ते बाथटब होते. आणि हे उद्धव ठाकरे त्यांना गरीब म्हणतात. त्या जागेचं नाव, त्या एरियाचं नाव गरीबनगर म्हणून सगळे काय गरीब निघाले का तिथले? आणि जर सगळे गरीब आहेत तर मग एवढ्या चैनीच्या मौज मजेच्या वस्तू त्यांच्याकडे आल्या कुठून? उद्धव ठाकरेंनी पुरवल्या का? का उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे गोळा केले आणि मग त्यांना ते नेऊन दिले? का उद्धव ठाकरेंनी स्पॉन्सर केले होते हे सगळे वस्तू या लोकांना? कुठून आले एवढ्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे? आणि जर एवढ्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे अवेलेबल आहेत तर मग हे गरीब कुठून आले? असो, बरं, उद्धव ठाकरे यांना वाटतं ना की हे गरीब आहेत, तर या गरीबांना हाकलून दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांना फारच वाईट वाटायला लागलं. उद्धव ठाकरे घाईकुतीला आहे. उद्धव ठाकरे म्हणू लागले की हे बेकायदेशीर काम केलेलं आहे. इतरत्र कुठेतरी त्यांना हलवण्या अगोदर तुम्ही कसं काय त्यांना हाकलून दिलं, जमीन त्यांचे घर पाडले म्हणून? कुठे हलवायला पाहिजे होतं? कुठे हलवायला पाहिजे होतं? उद्धव ठाकरे यांना आमचं सांगणं असं आहे की तुम्हाला जर एवढा कळवळा आहे तर उबाठा गटाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अगदी उद्धव ठाकरेंपासून ते खालच्या स्तरावरच्या साध्या कार्यकर्त्याने देखील आपला कळवळा व्यक्त करत या घुसखोरांना प्रत्येकी एक कुटुंब दत्तक घ्यावं आणि आपल्या घरामध्ये ठेवावं. आपल्या घरातल्या ज्या रिकाम्या खोल्या पडलेल्या आहेत त्या प्रत्येक खोलीमध्ये 4-4 कुटुंब, 2-2 कुटुंब भरून ठेवावी
आणि त्यांना पोसावं आणि मग राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सल्ले देत सुटावं की घुसखोरांना हकलून देण्या अगोदर दुसरी जागा उपलब्ध करून द्या, म्हणजे दुसरीकडे परत झोपडपट्टी निर्माण करायची का? खरं तर झोपडपट्टी हा या नेत्यांचा धंदा झालेला आहे मित्रांनो. राजरोसपणे लाखो करोडो रुपयांचं यांचं टर्नओव्हर आहे या झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून, आणि हे उद्ध्वस्त झालंय रॅकेट. त्याच्यामुळे जास्त दुःख होत आहे. उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की या महाराष्ट्रातला, या मुंबईतला प्रत्येक मुस्लिम माझा आहे. बघा काय म्हणणं आहे. म्हणजे आता मराठी 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 करणं सोडून दिलं, हिंदू 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 करणं सोडून दिलं, आणि आता मुस्लिम 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 करायला उद्धव ठाकरे पुढे आलेले. या आमची काही ना नाही आहे, हरकत नाही आमची. या देशातला मुसलमान सुद्धा मुसलमान आहेच ना, चांगला आहे. यांच्यातही चांगले लोक आहेत. फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की यांच्यातले वाईट लोक जेव्हा वाईट कृत्य करतात तेव्हा हे चांगले लोक काहीच बोलत नाही. या गोष्टीचं वाईट वाटतं. असो, तो मुद्दा वेगळा, त्यावर वेगळं बोलूया. मात्र उद्धव ठाकरे जे बोलले की ह्या मुसलमानांमध्ये काही असतीलही म्हणे बांगलादेशी. बघा, काही असतीलही म्हणजे यांना अजूनही खात्री नाही का? बरं, असतीलही म्हणल्यानंतर यांनी एक मान्य केलं ना की असू शकतात, म्हणजे किमान ही गोष्ट तरी मान्य केली की आहेत बाबा. पण पुढे जाऊन उद्धव ठाकरे काय म्हणतात की असले तरी काय झालं, ते मुस्लिम आहेत ना, आणि शिवाय या मुंबईच्या छत्रछाई खाली आलेले, तर जे हे मुंबईच्या छत्रछाई खाली आलेले आहेत ते माझे मुस्लिम आहेत. ह्या आता बांगलादेशींचा पुळका येऊ लागला. अहो, आपलाच नळगळ का, ज्याला बांगलादेशींचा पुळका. काय बोलावं आता? ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी ठडकावून सांगितलेलं होतं त्यांचं हिंदुत्व काय आहे ते, त्यांचेच चिरंजीव म्हणतायत की बांगलादेशी घुसखोर हे माझे आहेत. मग उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्यावी, मातोश्रीमध्ये त्यांना स्थान द्यावं, मातोश्रीचा वरचा मजला जो आहे तो रिकामा करून द्यावा त्यांना, कुर्मी साथ करण्यासाठी, नमाज अदा करण्यासाठी. काय हरकत आहे? यातून त्यांचं प्रेम किती आहे ते तरी कळेल ना. उद्धव ठाकरे साहेबांना एक प्रश्न करावा असा वाटतो की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही मराठी 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 करता, हिंदू 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 करत सुटतात. हिंदुत्व आमचं, हे आमचं हिंदुत्व, ते आमचं हिंदू, हे शिकवतं का हिंदुत्व आपलं? तुम्हाला माहिती तरी आहे का उद्धव ठाकरे साहेब, बांगलादेशमध्ये सध्या हिंदूंची काय परिस्थिती आहे ते? जिवंत जाळून मारलं जातं. तिथले ते इस्कॉन मंदिराचे जे पंडित आहेत त्यांच्यावर काय बितलेली हे माहिती आहे का? 3 महिने फुकट खाऊ घातलं इस्कॉन मंदिराने यांना आणीबाणीच्या काळामध्ये, आणि नंतर सत्ता बदल झाल्यानंतर त्याच इस्कॉन मंदिरांना याच नानाधमांनी जाळून टाकलं. हे असले पोसायचे आणि हे असले लोक तुमचे आहेत. काय घडवायचे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये? दंगली घडवायच्या आहेत का? आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींवर, आपल्याच मराठी माणसांवर हल्ले व्हावेत अशी तुमची इच्छा आहे का? हो, कारण तसंही तुम्हाला झळ पोहोचणार नाहीच या गोष्टीची. तुम्हाला नाही, तुमच्या कुटुंबाला नाही, तुमच्या नेत्याला नाही. तुम्ही लगेच फ्लाईट पकडून निघून जाणार लंडनला, मातोश्रीमध्ये तिकडच्या. त्यामुळे तुम्हाला याच्याशी काही देणे घेणे नाहीये. पण सर्वसामान्य माणूस जो रोज तिथं फिरतो, वावरतो मुंबईमध्ये, त्याचं जगणं मुश्किल झालेलं आहे साहेब. आमच्या माता भगिनींना जरा एखादा प्रश्न विचारा, रस्त्याने जाताना कशा छेडतात, कशा घाणेरड्या नजरेनं बघतात हे लोक. हेच बुरटे भामटे सगळे, ज्यांना तुम्ही आपले म्हणता, माझा म्हणता. एक प्रश्न इथे उपस्थित होतो की माझ्या मुंबईच्या छत्रछायेखाली आलेले सगळे मुस्लिम माझे. तुमची मुंबई म्हणजे काय? मुंबई सगळ्यांचीच आहे, एकट्या कोणाची नाहीये मुंबई. ही मुंबई कष्टकऱ्यांची आहे, सगळ्यांचीच आहे. मुंबई ही कोणाच्या नावावर लिहिलेली प्रॉपर्टी नाही आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या भ्रमात अजिबात राहू नये. आणि उद्धव ठाकरे यांना जर इतकाच पुळका येत असेल या लोकांचा, तर उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्यांना आमंत्रण द्यावं. मातोश्रीमध्ये 2-2 दिवस आमचा स्टे करावा फुकट, नाहीतर अन्नछत्र चालवावं एखादं. आमची काहीच हरकत नाहीये या गोष्टींना. करा ना, करून तर दाखवा ना एकदा, आणि मग बोला हे माझे आहेत म्हणून. उगाच तोंडाच्या वाफा जिरवू नका. पण तुमच्या या तोंडाच्या वाफा जिरवल्याने आपण किती उघडे पडत चाललेलो आहोत हे तुमच्या लक्षात येत नाही कदाचित. जनतेच्या मात्र निश्चितच लक्षात येतं. मित्रांनो, तुम्हाला फक्त हे दाखवून द्यायचं होतं, हे सिद्ध करायचं होतं तुमच्या समोर की बघा, आतापर्यंत हे ठाकरे मराठी 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 करत आले. मराठी अस्मिता, मराठी माणूस, आमची मुंबई, मुंबई तोडण्याचा डाव. मग बांगलादेशींना इथे बसवण्या
हा मुंबई तोडण्याचा डाव नाही का? मग आता असा आरोप जर भाजपनं केला की उद्धव ठाकरेंना मुंबई बांगलादेशात न्यायची, तर जमेल का? झेपेल का? चालेल का? आपण आरोप करतो तेव्हा आपण फार स्मार्ट, आपण फार ग्रेट असं वाटतं का? आणि समोरच्याने आरोप केल्यानंतर आपल्याकडे उत्तर नसतं, मग आपण काहीतरी फाजील टोमणे मारत बसतो. यातून बाहेर पडा उद्धव साहेब. हे जे फ्रस्ट्रेशन आहे, ही जी उद्विग्नता, वैफल्य आलेलं आहे, यातून बाहेर पडा, नाहीतर पुढचा काळ आणखी खडतर होत जाईल. तेव्हा वेळीच आवर घाला आपल्या भावनांना. आणि जर एवढाच कळवळा असेल, एवढंच प्रेम उतू जात असेल या लोकांच्या बद्दल, खुशाल त्यांच्यासोबत राहा. वाटल्यास तर मातोश्री खाली करून टाका आणि तुम्ही सुद्धा गरीब नगरमध्ये निघून जा, कारण तसेही तुम्ही गरीब आहात. प्रत्येक भाषणामध्ये तुम्ही बोलतच आलेला आहात की माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीही नाही, माझे हात रिकामे आहेत. उद्या चालून जर कोणी असं बोललं तुम्हाला, ठीक आहे तुमच्याकडे द्यायला काही नाही का, हे घ्या 10 रुपये, जा जेवायला, मग चालेल का? जमेल? झेपेल? तो अपमान झेपेल का? जसा तुम्ही इतरांचा अपमान करता तसा अपमान जर एखाद्याने तुमचा केला तर काय होईल? तेव्हा बोलत असताना आपण नेमकं काय बोलत आहोत, आपला आशय काय आहे, विषय काय आहे, हे ध्यानात घेऊन मोजून वापून तोलून बोलणं हे कधीही योग्य आहे मित्रांनो. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटायला लागलंय आजकाल. कारण उद्धव ठाकरे बोलायला लागले की एक तिथे मुस्लिम प्रेम त्यांचं उफाळून येतं, नाहीतर फाजील बायकी टोमणे बाहेर यायला लागतात. या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांच्याकडून आपण काहीही अपेक्षा करू शकत नाही, आत्ताच्या घडीला तर अजिबातच नाही. निवडणुकांच्या अवतीभोवती अजून काहीतरी फार्स होण्याची शक्यता आहे, मात्र त्याला अजून अवधी आहे. तेव्हा तो फार्स काय असू शकतो याची एक साधी झलक आपण यांच्या सध्या सुरू असलेल्या वक्तव्यांवरून बघू शकतो, अनुभवू शकतो. मित्रांनो, या बाबतीमध्ये आपलं नेमकं काय मत आहे नक्की कळवा. उद्धव ठाकरे यांना आता मराठी माणूस म्हणा, हिंदू म्हणा, ह्यांच्यापेक्षा हे शांतिप्रिय जास्त जवळचे वाटायला लागलेत का? हे बांगलादेशी घुसखोर जे आहेत रोहिंग्या, हे यांना जास्त जवळचे वाटायला लागलेत का? तसे तर पहिल्यापासूनच वाटत होते, मात्र आता यांच्या भावनांचा कडेलोट व्हायला लागलेला आहे, अशी एक जाणीव आम्हाला व्हायला लागली आहे. तशीच जाणीव तुम्हाला होतीये का? कमेंटमध्ये तुमचं मत निश्चित नोंदवा मित्रांनो. तुमचं मत अत्यंत महत्वाचं आहे. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, बकरी ईदच्या निमित्तानं कुर्बानी म्हणून जन्नत मिळवायची म्हणून हे लोक, म्हणजे काही लोक हे बळी देतात निष्पाप जीवांचा, मारून टाकतात त्यांना. अहो, मारणं आपला धर्म आपल्याला शिकवतच नाही, आपला धर्म शिकवतो जगवणं. तेव्हा आपण जगवूया, आपल्या गाईला जगवूया, ज्यांना औषधोपचारांची गरज आहे, चारा पाण्याची गरज आहे. दुष्काळामध्ये त्यांना चारा आणि पाणी खूप गरजेचं आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांना औषधोपचार करून त्यांना ठीकठाक करणं, जगण्याची उमेद देणं, जगण्यासाठी आधार देणं गरजेचं आहे. त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांना 2 घास सुखाचे खाऊ घालणं हे जास्त गरजेचं आहे. तेव्हा आपण आपलं सत्कर्म करूया मित्रांनो. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या मित्रांनो. कारण हे काम एकट्याचं नाहीये. फील्डवर उतरावं लागतं, उन्हातानामध्ये भटकावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, खूप काम पडलेलं असतं. एकट्याचं नाहीये म्हणून आवाहन आहे, तुम्ही सुद्धा सहकार्य करा, आधार द्या, पाठिंबा द्या, आशीर्वाद द्या. आणि ट्रान्झॅक्शन केल्यानंतर, योगदान दिल्यानंतर तुमच्या त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची रीतसर पावती आपल्याला बनवता येऊ शकते. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला निश्चित कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाटच बघत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, महाप्रपंच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.